सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 29 सप्टेंबर 2023 पासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि 14 ऑक्टोबर 2023ला सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. अमावस्येला प्रारंभ होत आहे 13 ऑक्टोबर रोजी रात्री 9:50 तर समाप्ती आहे 14 ऑक्टोबर रात्री 11:24. आपल्या पितरांना पितृदेवतांना शांती मिळावी, मोक्ष मिळावा म्हणून ह्या दिवशी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी उपाय सेवा श्रद्धेने केलीच पाहिजे. ज्यांच्याकडून पितरांच्या तिथीला श्राद्ध राहून गेलेले असेल किंवा सेवा राहून गेलेली असेल त्यांनी सर्व पितरीला करून घेतली ही सेवा तरी चालेल. सर्व पितरी हा एक दिवस असा असतो, आपले पितृदेवता आपल्या सेवेला श्रद्धेला खुश होऊन प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन पितृलोकात परत जातात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या घरात सुख आनंद ऐश्वर्य शांतता मिळते. आणि ज्यांना संतती होत नाही, काही अडचणींमुळे पितृदोषामुळे त्यांच्या अडचणीसुद्धा दूर होऊन त्यांना सर्व गुणसंपन्न अपत्य जन्माला येते. आपली कामं अडलेली असतात, काहींचे लग्न अडतात, पितृदोषामुळे काही ना काही घरात अडचणी येतात, ते सुद्धा पूर्णत्वात जातात. तर ह्या दिवशी काय उपाय करावे तर सकाळी उठताच आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी सर्व पितृ अमावस्येला आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद आणि जाडं मीठ टाकून आंघोळ करा. धनाविषयीच्या तुमच्या सर्व चिंता मिटून जातील. करून बघा. तुमच्या घराची फरशी पुसण्याच्या पाण्यात सुद्धा हळद मीठ गोमूत्र गंगाजल टाकून या दिवशी फरशी पुसा. घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल. घरात धन धान्याची भरभराट होईल, बरकत होईल. आलेला पैसा टिकून राहील. काही वेळा असं होतं आलेला पैसा असाच निघून जातो. हा उपाय दर अमावस्येला करत जा. हळद मीठ गोमूत्र गंगाजल टाकून दर अमावस्येला शनिवारी फरशी पुसावी. यामुळे लक्ष्मी स्थिर राहते, टिकून राहते. लक्ष्मी मातेचा अखंड वास राहील. या दिवशी उंबरठ्यावर महिलांनी न चुकता आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. शनिवार आलेला आहे, अतिशय शुभ दिवस. आपण म्हणतो सर्व पितृ अमावस्या आहे, वाईट दिवस आहे, अजिबात नाही. उंबरठ्यावर ह्या दिवशी हळदीचे लेपन करून दिवे लावा दाराशी. दोन्ही टायमाला लावता आले लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी दोन्ही टायमाला लावा. नाही जमलं एक टायमाला संध्याकाळी तरी नक्की लावा. माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंच्या स्वागतासाठी ह्या दिवशी दाराशी 2 ठिकाणी दिवे जरूर लावा आजूबाजू दाराच्या. ह्या दिवशी आपल्या देवांचीही छान पूजा करून घ्या. देवघरात अखंड दिवा लावून ठेवा. अगदी अमावस्या तिथी संपोस्तोर तेल जास्त टाकून ठेवा, म्हणजे तोपर्यंत दिवा जळत राहील. त्याचबरोबर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिव्याचे तोंड दक्षिणेस येईल अशा पद्धतीने एक दिवा लावून ठेवा. दिव्यात थोडीशी काळी तीळ टाकायला विसरू नका. अवश्य काळी तीळ टाका. तुमच्या पितरांचे फोटो असतील ह्या दिवशी नीट स्वच्छ पुसून हार घालून पूजा करून घ्या. नैवेद्यात ह्या दिवशी खीर बनवावी, उडदाचे वडे बनवावे. देवांना गाईला अग्नीला आणि पितरांना असे नैवेद्य काढावे. पहिला नैवेद्य देवांना, दुसरा गाईला, तिसरा आगारीला म्हणजेच अग्नीला आणि पितरांना असे 4 नैवेद्य काढावे. एखादी चपाती कुत्र्याला सुद्धा खाऊ घालावी. गच्चीवर पितरांना घास ठेवावा. ह्या दिवशी पितरांना थोडासा का होईना दही भात, ह्या दिवशी दर अमावस्येला थोडा का होईना अळणी भात शिजवून ठेवायचा. बरेचसे उपाय असतात दही भाताचे. आपण प्रत्येक अमावस्येला आईने घरातल्या महिलेने केलेच पाहिजे. म्हणून सकाळी सहज 12च्या आधी थोडासा भात अळणी भात शिजवून ठेवा. ताटात जेव्हा तुम्ही घास काढाल नैवेद्य काढाल त्यात गोळाभर भात थोडंसं दही चमचाभर ठेवून आणि मग पितरांना वरती घास द्या. ओम पितृदेवताय नमः मंत्र जप करा. किमान 1 माळ तरी करा. नाही जमलं 21 वेळा करा, 11 वेळा करा. त्याचबरोबर आपल्या स्वामींची नित्य सेवा नक्की करा, विसरू नका. गाईला ताजाच नैवेद्य खाऊ घाला. काही वेळा काय होतं, आज नाही मिळाली गाय उद्या खाऊ घालू असं करतो आपण आणि तो शिळा नैवेद्य खाऊ घालतो. अजिबात नाही, असं करू नका. त्याच दिवशी शोधा एखादी गाय मिळून जाईल, पण त्याच दिवशी तो नैवेद्य खाऊ घाला. एखादी ताजी चपाती त्या दिवशी काळ्या कुत्र्याला, नाहीच मिळाला काळा कुत्रा, जो आपल्याला मिळेल त्या कुत्र्याला एक ताजी चपाती, अजिबात शिळी चपाती खाऊ घालू नका. शनिवार आलेला आहे आणि भर अमावस्यामध्ये एक का होईना ताजी चपाती कुत्र्याला नक्की खाऊ घाला. हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला, हनुमान मंदिर असेल मारुती मंदिर असेल
जाऊन देवांचं दर्शन घेऊन एक दिवा लावा तिथं, जय श्रीराम म्हणून घ्या आणि मग दिवा लावा. ह्या सर्व पित्रीला शनिवार असल्यामुळे मंदिरात बसून हनुमान चालिसा नाही तर मारुती स्तोत्र पठण करा किमान एक वेळा तरी. तुम्हाला झालंच कुणा गरीबाला कपडे, चप्पल, छत्री, अन्नदान करा. तुमच्या पित्रांचं नाव घेऊन दान करा. सर्व पित्रीला केलेले दान हजारो दानांचे फळ देऊन जाईल तुम्हाला. थोडं का होईना दान नक्कीच करा. कुणाला अन्नदान केले तरी फळदायी ठरेल. अगदी थोडं का होईना अन्नदान नक्की करा. एखाद्या मंदिरात जाल, तिथं मंदिराबाहेर एखादा गरीब बसलेला असेल, त्याला खायला प्यायला घाला आणि तृप्त करा. यामुळे काय होईल, तुमचे पूर्वज प्रसन्न आणि तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. या दिवशी 2 ठिकाणी दही भात काढा. थोडासा अळणी भात शिजवून ठेवा. मी पहिलेच सांगितलं, प्रत्येक अमावस्येला थोडा का होईना गोळाभर अळणी भात शिजवून ठेवा. मूठभर तांदळाचा शिजवून ठेवा. बरेचसे उपाय असतात, आपण महिलांनी केलेच पाहिजे. थोडासा अळणी भात शिजवून घ्या आणि 2 पानांवर किंवा ताटलीत वाटीत काढला तरी चालेल. पहिला दही भात आपल्या घराच्या ब्रह्मस्थानी म्हणजे तुम्ही हॉलमध्ये मध्यभागी ठेवला तरी चालेल. संध्याकाळी उपाय केला तरी चालेल. दिवस रात्र अमावस्या आलेली आहे. अगदी रात्री 11:30 पावणे 12पर्यंत अमावस्या आहे. तो भात संध्याकाळी जरी ठेवला तरी चालेल. ब्रह्मस्थानी हॉलमध्ये मध्यभागी ताटलीमध्ये दही भात घ्या. त्यावर साखर टाकायची नाही. तो ताटलीत ठेवलेला भात तसाच राहू द्या. लहान मुलं झोपून गेले तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. त्या दही भाताला एकदा ठेवल्यावर हात लावायचा नाही. दुसऱ्या दिवशी तो दही भात पाण्यात विसर्जित करा. तुमच्याकडं वाहतं पाणी नसेल, पक्ष्यांना कोपऱ्यात खायला घाला. फक्त अशा ठिकाणी घाला कुणी पाय लावणार नाही किंवा कुणाचा पाय पडणार नाही. दुसरा दही भात आपल्या घरावरून अमावस्येला नीट ऐकून घ्या आता. दुपारी 12 वाजेच्या आत मुख्य दाराबाहेर उभं राहा. ताटलीत किंवा एखाद्या पत्रवाळीत थोडासा दही भात घ्या. घरावरून 3 वेळा क्लॉकवाईज आपल्याला 3 वेळा दही भात उतरवून सरळ फेकून द्या. कचऱ्यात टाकला तुम्ही तरी चालेल. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. काही बोलायची गरज नाही. फक्त 3 वेळा दही भात उतरवा. साखर टाकू नका. अळणी भात घ्या. थोडं चमचाभर दही टाका. 3 वेळा क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने उतरवून सरळ फेकून या. हातपाय धुवून आणि मग घरात आला तुम्ही तरी चालेल. हा उपाय करताना मागे वळून पाहू नका. घरी आल्यावर हातपाय धुवून घ्या. त्याचबरोबर सर्व पित्रीला संध्याकाळी आपल्याला 1 नारळ, हा उपाय आता नारळाचा तुम्हाला सांगत आहे, तो भर संध्याकाळी करायचा आहे. आपण जो दही भात उतरवला तो दुपारी 12 वाजता आणि 1 नारळ उतरवायचं आहे तुम्हाला, ते संध्याकाळी घरावरून 3 वेळा. जसं घड्याळ फिरतं तशा दिशेने 3 वेळा नारळ उतरवून 3 रस्ते 4 रस्ते किंवा घराबाहेर फोडून टाका. फेकून द्या. मागे वळून पाहू नका. कुठलाही उपाय, उतारा, टोटका केल्यानंतर सरळ घरी यावे. मागे वळून पाहू नये. कुणी भेटलं गप्पा मारत बसू नये. घरी यावे, हातपाय धुवावे आणि मग बोलावे. तर अजून एक उपाय सांगते मी. त्याचबरोबर आईने सर्व पित्री अमावस्येला आपल्या मुलांवरून हे 1 पान मुलांवरून उतरवून टाका. तर तुम्हाला काय करायचं, 1 विड्याचं पान घ्या. लहानसं घेतलं तरी चालेल, मोठं घेतलं तरी चालेल. फक्त त्याला देठ आहे, चांगलं आहे, तुटलेलं नाही एवढं मात्र बघून घ्या. त्यावर थोडंसं जाडं मीठ ठेवा. सुक्या 4 लाल मिरच्या ठेवा. थोडीशी चिमूटभर काळी मोहरी ठेवून मुलांना नीट उभं करा. पूर्व पश्चिम केलं तरी चालेल. फक्त दक्षिणेकडे तोंड करायचं नाही. तर मुलांना उभं करून आपल्या मुलांवरून हा उतारा तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत, आता हे गोल फिरवायचं नाही आपल्याला. हा उतारा तुम्हाला पानाचा डोक्यापासून ते पायापर्यंत नीट 7 वेळा, अगदी हळूच करा वाटलेस, घाई करायची नाही. त्यातली वस्तू खाली पडायला नको एवढी मात्र काळजी घ्या. डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून सरळ जाळून टाका. फक्त जाळताना गॅसवर जाळू नका. काहींना सवय असते, सुक्या लाल मिरच्या घेता, घाई अशी दृष्ट काढता आणि गॅसवर जाळता. अजिबात नाही, चुकीचं आहे ते.
घराबाहेर चूल असेल, शेकोटी असेल, त्यात जाळून टाका. एखाद्या जुन्या भांड्यात जाळलं तुम्ही तरीही चालेल. नंतर हातपाय धुवून मुलांनाही हातपाय धुवायला सांगा. कशीही लागलेली वाईट दृष्ट, नजरदोष, इडापिडा दूर होते. सर्व पित्रीला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून दही भात किंवा विड्याच्या पानांचा उतारा नक्की काढून टाका. दही भात उतरवून टाकला तर तो एखाद्या कोपऱ्याला टाकून द्या, पक्षी खाऊन जातील. तर ह्या सर्व पितृ अमावस्येला घरांवरून ह्या 2 वस्तू उतरवून टाका. कसाही पितृदोष, वास्तुदोष राहणार नाही. आणि आईने मुलांवरून सुद्धा ह्या 2 वस्तू उतरवून टाका, उतारा काढून टाका. तुमच्या मुलांना कसलीच दृष्ट, वाईट दोष राहणार नाही. तर सर्वांनी ह्या सर्व पित्रीला हे 2-2 उपाय नक्की करा. आपल्या पितरांचे, पितृदेवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभतील. धन्यवाद.